नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच राजकीय बातमी आहे। नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावणार आहेत। निवडणूक प्रचार आज संपणार आहेत आणि 106 नगर पंचायतींसाठी 21 डिसेंबरला मतदान होणार आहे। 2 जिल्हा परिषदांसाठी हे मतदान होणार आहे, तर 19 जानेवारीला नगर पंचायतींचा निकाल लागेल। अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार केला जातोय आणि आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। तर आपण पाहतोय 106 नगर पंचायतींसाठी 21 डिसेंबरला मतदान होणार आहे आणि या मतदानासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली आहे। सर्वच पक्ष सज्ज झालेले आहेत। अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। तर निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचार तोफा आज थंडावणार आहेत। आज दिवसाअखेरीस या तोफा थंडावतील। तोपर्यंत मात्र सर्वच पक्षांनी आपापला प्रचार करण्यासाठी जोरदार तयारी केलेली आहे। आपण या दृश्यांच्या माध्यमातून देखील पाहू शकतो। बीड, सांगली, वाशिम नगर पंचायतीची निवडणूक होणार आहे। येत्या 21 डिसेंबरला मतदान होणार आहे आणि 19 जानेवारीला म्हणजे तब्बल 1 महिन्यानंतर त्याचा निकाल लागेल। 2 जिल्हा परिषदांसाठी हे मतदान होणार आहे। अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागली आहे। सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार केला जातोय। संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या दापोली नगरपंचायतीचा प्रचार आता थंडावलेला आहे। प्रचाराचा तोफा शांत झालेले आहेत। दापोली नगरपंचायतीमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशा प्रकारची लढत आपल्याला पाहायला मिळते। याच ठिकाणी शिवसेनेच्या अधिकृत पॅनलच्या विरोधात विद्यमान आमदार योगेश कदम समर्थकांनी बंडखोरी केलेली आहे आणि याच ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशा प्रकारची लढत आपल्याला पाहायला मिळते। राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची आघाडी या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळते। शिवसेनेचे 6 तर राष्ट्रवादीचे 7 उमेदवार रिंगणामध्ये आहेत। एकूण 43 उमेदवार रिंगणामध्ये आहेत। 13 प्रभागाचं इथे निवडणूक होते। 21 तारखेला मतदान आहे आणि त्यापूर्वीच कुठेतरी अनिल परब विरुद्ध माजी परिवहन मंत्री रामदास कदम असा वाद विकोपाला गेल्याचा आपण पाहतोय। या संपूर्ण निवडणुकीमध्ये या दोघांच्या भोवती ही प्रक्रिया फिरत होती आणि आता या सगळ्या प्रचाराच्या तोफा थंडावलेल्या आहेत। माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांच्यावरती तोफ डागली होती आणि आता कुठेतरी हा संपूर्ण प्रचार थांबलेला आहे। परंतु आता बाजी कोण मारतं याकडे संपूर्ण नागरिकांचं लक्ष लागलेलं आहे। राज्यभरातून मोठ्या प्रमाणात या नगरपंचायतीकडे लक्ष लागलेलं आहे, कारण राज्यामध्ये पहिल्यांदाच महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्रितपणे निवडणूक लढत आहेत आणि या निवडणुकीमध्ये शिवसेनेतलेच काही नाराज गटांनी याच ठिकाणी आपला अपक्ष गट निर्माण केलेला आहे। शिवविकास आघाडी नावाच्या या ठिकाणी एक शिवसेनेचीच एक आघाडी आपल्याला प्रचारामध्ये पाहायला मिळते। आज प्रचार पूर्णपणे संपलेला आहे। 21 तारखेला मतदान होईल आणि त्यानंतर मात्र इथलं चित्र स्पष्ट होईल की बाजी नेमकं कोण मारते। परंतु आता या जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदासभाई कदम आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। 2 नेत्याच्या श्रेयवादामध्ये नेमका शिवसेनेला फटका बसतो का शिवसेना या ठिकाणी उभारी घेते, नेमकी सत्ता कोणाची येते हेच पाहणं गरजेचं आहे। शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, दापोली, रत्नागिरी। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत दिनकर रायकर, ज्येष्ठ पत्रकार। आपण त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात। दिनकरजी, आपण पाहतोय नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचार तोफा अखेर थंडावलेले आहेत, काय सांगाल? मला फक्त एवढंच सांगायचं आहे की तिथल्या मतदारांनी सुज्ञपणे मतदान करावं। त्यांनी जी माणसं काम करतील, नगराचं जीवन सुखावं करतील अशा लोकांना निवडून दिलं पाहिजे। या लोकांच्या भांडणामध्ये आपण कोणाची बाजू घेतली, आपण बाजू फक्त जो माणूस काम करून आपल्यासाठी आपल्या शहराचा आपल्या विभागाचा
प्रगती करू शकेल अशा माणसाला आपण मतदान केलं पाहिजे. हे शिवसेनेचं भांडण आहे आपापसात आत्ता बरोबरचं भांडण आहे. हे निवडणूक झाल्या परत एकत्र येतील काय सांगता येईल आपल्याला माहित नाही, सांगता येणार नाही. पण तिथल्या मतदारांनी मतदान करावं आणि जो माणूस खरोखर आपल्या नगराचा विकास करू शकेल त्या माणसाला मतदान करावं. बिलकुल. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी सगळ्यांनाच पडलेला आहे, तो म्हणजे बाजी नेमकं कोण मारणार. तर दिनकरजी, तुम्हाला काय वाटतं? नाही म्हणून म्हटलं की ह्या दोघांचं भांडण आहे. तिथले दोघंही स्वतःच्या राजकारणासाठीच भांडतायत. त्यामुळं खरोखर त्या नगराचा फायदा होईल का, तिथल्या मतदारांचा फायदा होईल का, तिथल्या नागरिकांना सुविधा मिळतील का, याविषयी कोणी बोलायला तयार नाहीये. या दोघांपैकी कोण बाजी मारताय याच्यावर सगळी चर्चा सुरू आहे आणि आपण देखील त्यातच वाहत जात आहोत. मला फक्त एवढंच सांगायचं की तिथल्या मतदारांनी सुज्ञपणे मतदान करावं आणि जो माणूस आपल्या विभागासाठी काम करेल, आपल्यासाठी काम करेल, आपल्यासाठी सुखसुविधा मिळवून देईल अशा माणसाला मतदान करावं. त्यामध्ये रामदास भाईचं वर्चस्व आहे की परवाचं वर्चस्व आहे यामध्ये आपण न पडता आपल्यासाठी जो काम करणारा माणूस आहे, जो उमेदवार आहे त्यासाठी मतदान करावं असं मला सांगावं असं वाटतं. बिलकुल. आपण पाहतोय बीडमध्ये देखील मुंडे बंधू भगिनी एकमेकांच्या आमने सामने उभे असलेले आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी नेमकी काय परिस्थिती असू शकते, काय वाटतं तुम्हाला? नाही मग तिथे सुद्धा असंच वाटतं ना की शेवटी काय होतं की आपण ह्या राजकारणामध्ये पडतो ना, तर विशेषतः मतदारांनी काय लक्षात ठेवलं पाहिजे, मतदारांनी जो माणूस आपल्यासाठी काम करेल, आपल्या विभागासाठी काम करेल अशा लोकांना मतदान केलं पाहिजे. या वरवरच्या लोकांच्या राजकारणामध्ये आपण बळी पडता कामा नये, कारण आपण त्या राजकारणात बळी पडतो आणि मग शेवटी आपलं नुकसान होतं. मला एवढंच म्हणायचं आहे की जी माणसं काम करतील आपल्या विभागासाठी त्याच माणसासाठी मतदान करावं. या वरच्या लोकांच्या राजकारणामध्ये आपण स्वतःहून पडू नये. बिलकुल, नक्कीच. धन्यवाद दिनकरजी तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. वळतोय पुढच्या बातमीकडे. गेल्या 1.5 महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. विलिनीकरणाच्या मुद्द्यावर एसटी कर्मचारी ठाम आहेत. मात्र सरकारला जाग यावी यासाठी आणि सरकार आणि संपकऱ्यांमध्ये तोडगा निघावा यासाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाच्या ठिकाणी पथनाट्य सादर केलंय. या पथनाट्यातून कर्मचाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसंच सरकारने कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यापेक्षा आमची पालक म्हणून अडचण समजून घ्यावी अशी मागणीही त्यांनी केली. शासन जे आहे ते पालन करत आहे, परंतु सदरचं शासन जे आहे ते आमचं पालन करण्यापेक्षा, आमचं रक्षण करण्यापेक्षा ते भक्षक बनण्याचं जास्त आम्हाला दिसत आहे. हाच आम्हाला एक संदेश दाखवायचा आहे की आम्ही सर्व लोकांची सध्याची जी परिस्थिती आहे ही हालाखीच चाललेली आहे आणि त्यावरही आपण बडतर्फी, निलंबन किंवा बदल्यांची कारवाई करताय. या सर्व कारणांमुळे आम्हा लोकांना तुम्ही जर का हतबल करण्याचा प्रयत्न कराल तर ही हतबल करण्याची काम करू नका. तुम्ही पालक आहे यार, तुम्ही आम्हाला समजून घ्या, आम्ही तुमच्या कुटुंबाचे लोक आहेत. आम्हाला एवढंच त्यांना या संदेशातून सांगायचं होतं की कोणाकोणाला कुठल्या कुठल्या परिस्थितीत आपलं घर चालवावं लागत आहे. तर एसटी महामंडळाचं सरकारमध्ये विलिनीकरण करण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू असतानाच आता बीडमध्ये कर्मचाऱ्यांनी अनोखं आंदोलन केलंय. कर्मचाऱ्यांनी बस स्थानक ते दत्त मंदिर अशी 20 किलोमीटरपर्यंत दिंडी काढली. राज्य सरकारला लवकर सुबुद्धी दे आणि एसटी कर्मचाऱ्यांचं विलिनीकरण होऊ दे या मागणीसाठी बीडमधील एसटी कर्मचाऱ्यांनी चक्क दत्तात्रय प्रभूंकडे साकडं घातलं. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करून ताबडतोब एसटी चालू करा या मागणीसाठी माजलगावात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तहसीलवर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली. महाराष्ट्रात परिवहन महामंडळातील कर्मचारी गेल्या 48 दिवसांपासून संपावर आहेत. त्यामुळे एसटी बंद असल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांची गैरसोय होते. ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांचे वाहन नसल्यामुळे आर्थिक लूट होते आणि ज्येष्ठ नागरिकांची अवहेलना होते. शासन कुठलाही ठोस निर्णय घेत नाहीये याची जाणीव करून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. बीड नंतर बातमी आहे साताऱ्यातून. साताऱ्यात शिवेंद्रराजे आणि उदयनराजे भोसले यांच्यात आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगलाय. शिवेंद्रराजेंच्या टीकेला उदयनराजे भोसले यांनी उत्तर दिलंय. आम्ही नारळ वाढवून जनतेची चांगली कामं करतो, मात्र तुम्ही तर लोकांची घरच फोडायची कामं करता असा घणाघाती टीका उदयनराजे भोसले यांनी केली आहे.
लोकांची घरं फोडण्यापेक्षा नारळ फोडून लोकांची कामं करणारी आमची गँग चांगली, असं उदयनराजे भोसले म्हणाले. तर आपण पाहिलं काही दिवसांपूर्वी शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंवर टीका करताना उदयनराजेंची गँग म्हणजे नारळ फोड्या गँग आहे असा उल्लेख केला होता. पुण्यात अमित शहा बोलतात, आपण थेट जाऊयात. मेरे साथ बोलिए, भारत माता की. क्यों भाई, क्या हो गया आप लोगों की आवाज को? ऐसी आवाज होती है क्या? सभागार के बाहर भी जो कार्यकर्ता उपस्थित है, ऑनलाइन देख रहे हैं, वो सभी कार्यकर्ता भी अपने दोनों हाथ उठाइए जरा दोनों हाथ पीछे तक. विजय के संकल्प की मुट्ठी बींचिए और प्रचंड आवाज से बोलिए, भारत माता की, भारत माता की. मेरे साथ बोलिए, जय शिवाजी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी. मंच पर उपस्थित प्रदेश भारतीय जनता पार्टी के अध्यक्ष श्रीमान चंद्रकांत दादा पाटिल जी, शहर के अध्यक्ष भाई जगदीश मुनिक जी, भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेता पूर्व केंद्रीय मंत्री श्रीमान प्रकाश जावड़ेकर जी, पुणे के लोकप्रिय सांसद श्री गिरीश बापट जी, पुणे के प्रथम नागरिक मुरलीधर जी, श्री भीमराव तापकीर जी, श्रीमती माधुरी ताई, श्री सुनील कामले जी, और आज इस सभागार में और सभागार के बाहर उपस्थित ऐतिहासिक नगरी के भारतीय जनता पार्टी की मालिक ऐसे मेरे सभी कार्यकर्ता भाइयों बहनों को प्रणाम. मैं आज आप लोगों के सामने आया हूं. 2 दिन से महाराष्ट्र में हूं. लगभग छोटे मोटे होकर 10 कार्यक्रम हुए, मगर जिस कार्यक्रम से मेरे मन को संतुष्टि मिलेगी ऐसा कार्यक्रम है आप लोगों के साथ बातचीत करना. इसका कारण है, यहां ढेर सारे युवा कार्यकर्ता बैठे जिनको भी सार्वजनिक जीवन में, राजनीति में भारतीय जनता पार्टी के माध्यम से 25 साल, 30 साल, 40 साल काम करना है. मैं सभी लोगों को बताना चाहता हूं कि मैं भी आपकी तरह मेरी जीवन की कैरियर की शुरुआत एक बूथ के कार्यकर्ता के नाते हुई. गुजरात की साबरमती विधानसभा के बूथ नंबर 263 का 1981 में मैं बूथ का अध्यक्ष था और वहीं से मेरे जीवन की कैरियर की शुरुआत हुई. और मैं आज सभी को कहना चाहता हूं कि समग्र विश्व भर की राजनीतिक पार्टी में और देश में रजिस्टर्ड 1650 राजनीतिक पार्टियों में केवल और केवल एक भारतीय जनता पार्टी ऐसी है जिसका बूथ का अध्यक्ष देश का राष्ट्रीय अध्यक्ष बन सकता है. वो भारतीय जनता पार्टी के अलावा कहीं नहीं. ना मेरे परिवार का कोई राजनीतिक बैकग्राउंड है, ना मैं किसी इस प्रकार की संस्था से जोड़ा हूं. मैं केवल भारतीय जनता पार्टी का अदना कार्यकर्ता हूं और ये पार्टी ने मुझे इस महान पार्टी का राष्ट्रीय अध्यक्ष बनने का मौका. कई बार चिलचिलाती ठंड में मेरे हाथ से मैंने दीवालों पर कमल गुतवाए हैं, नारे लिखे हैं, दरिया भी बिछाई है, मगर पार्टी ने मुझे अध्यक्ष बनते वक्त ये नहीं सोचा कि ये तो दरी बिठाने वाला कार्यकर्ता था, राष्ट्रीय अध्यक्ष कैसे बन सकता है. मेरी पार्टी ने यही सोचा
कि तो दरी बिछाने वाला कार्यकर्ता था, यही राष्ट्रीय अध्यक्ष बन सकता है और कोई नहीं बन सकता। मेरे सामने जो सारे कार्यकर्ता हैं उनको मेरा अनुभव साझा करना चाहता हूं। मित्रों, ये पार्टी में जो मांगता है उसको कभी नहीं मिलता है, और जो नहीं मांगता है उसको मांगना ही नहीं पड़ता है, पार्टी स्वयं दे देती है। अजीब प्रकार की पार्टी बनी तब से लेकर आज तक। जब भारतीय जनता पार्टी भारतीय जनसंघ के रूप में उसकी स्थापना हुई, तब आप कल्पना करिए 1950 में किस प्रकार की स्थिति होगी। आजादी मिली थी, जवाहरलाल नेहरू का सूर्य मध्याह्न पर तपता था, सारा आजादी का यश कांग्रेस पार्टी के अकाउंट में जमा हो गया था, और उस वक्त कुछ युवा खड़े हो गए कि हम नहीं मानते कांग्रेस पार्टी के सिद्धांतों को, ये भारतीयता से नहीं जुड़े हैं, ये सिद्धांतों में भारत की मिट्टी की सुगंध नहीं, हम हमारा नया दल बनाएंगे। क्या मिजाज होगा उन लोगों का? अरे भाई, क्या दल बनाओगे? कौन स्वीकार करेगा आपको? कौन वोट देगा आपको? मगर उन लोगों ने भारतीय जनसंघ की स्थापना की, क्योंकि उनको मालूम था कि ये जो भारतीय जनसंघ का बीज बो रहे हैं, विचारधारा के आधार पर, संगठन के आधार पर चलने वाली पार्टी का बीज बो रहे हैं, एक वटवृक्ष बनेगा। और आज समय देखिए साहब, आज समय देखिए, 70 ही साल में देखते 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 पूरे विश्व का सबसे बड़ा राजनीतिक संगठन हमारा भारतीय जनता पार्टी का संगठन, जिस पार्टी के प्रधानमंत्री पार्लियामेंट में हमें ताने लगाते, हम दो हमारे दो युवा कार्यकर्ता को मालूम नहीं होगा, भारतीय जनता पार्टी की एक समय एक चुनाव में 2 सीटें आई थी। अटल जी अडवाणी भी चुनाव हार गए थे, तो अंदर 2 थे, बाहर 2 थे, इसलिए कहते थे हम 2 हमारे 2। वो नारा लगाने वाले 44 पर अटक गए, हम 2 बार 300 पार कर मोदी जी के नेतृत्व में भारतीय जनता पार्टी, क्योंकि ये पार्टी कभी नेताओं की पार्टी नहीं रही है, पार्टी कार्यकर्ताओं की पार्टी रही है। और आज मेरे सामने जब युवा कार्यकर्ताओं को देखता हूं, मुझे कहे बगैर रहा नहीं जाता। मित्रों, पार्टी का भविष्य आप हो, मंच पर बैठे हुए हम लोग नहीं हैं, आप भारतीय जनता पार्टी का भविष्य। और इसलिए जब भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता आप बने हो और काम को आगे ले जाने का निर्णय लिया है, तब बूथ के महत्व को जरूर समझना। मुझे ठीक याद है, मैं पहली बार चुनाव लड़ा था, उपचुनाव था, मोदी जी राष्ट्रीय महासचिव थे, मेरे यहां कार्यकर्ताओं की मीटिंग करने आए। उन्होंने कहा आप लोगों को अमित भाई को जिताने की जरूरत नहीं है। मैं कहा बेड़ा घर, क्या गलती हो गई? उन्होंने कहा अमित भाई को मत जिताइए। उन्होंने कहा मेरा आपसे एक ही निवेदन है, हर बूथ का कार्यकर्ता अपना बूथ जिता दे, अमित भाई को विधायक बनाने की जरूरत नहीं है। मगर जब कार्यकर्ता अपना बूथ जिता देता है तो प्रत्याशी वैसे ही जीत जाता है। वो बहुत सरल गणित है मित्रों। ये गणित के आधार पर 2014 के बाद सदस्यता अभियान चला, सदस्यता अभियान के बाद संपर्क अभियान चला, उसके बाद प्रशिक्षण का कार्यक्रम चला। जो शुभेच्छक हमारे कार्य सदस्य बने थे, उनको कार्यकर्ता बनाने की प्रक्रिया हुई, और देखते 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 कुछ राज्यों की हमारी पार्टी कश्मीर से कन्याकुमारी और असम से लेकर कच्छ के गुजरात तक फैलकर बैठ गई। और जहां स्वप्न भी नहीं देख सकते थे, वहां हमारी सरकारें बनी। मोदी जी की इतनी प्रचंड लोकप्रियता थी, और हमारे कार्यकर्ता का पुरुषार्थ था, पराक्रम की पराकाष्ठा थी, और ऐसे क्षेत्र में भारतीय जनता पार्टी जीती जहां कोई कल्पना ही नहीं कर सकता था। इसलिए जब आप बूथ के अभियान से जुड़ते हो, संपर्क से अभियान से जुड़ते हो, तब हमेशा एक बात याद रखना कि कार्यकर्ता जनता और चुनी हुई इकाई के बीच में कड़ी होता है। सरकार के अच्छे कामों को वो जनता के पास, मतदाता के पास ले जाता है,
और मतदाता की समस्याओं को सरकार के पास ले जाता है। ये कड़ी अगर निकल जाती है तो पार्टी नहीं बनती है। और मैं बधाई देना चाहता हूं पुणे महानगर के अध्यक्ष जी को। कितनी युवा आयु है उनकी, और उन्होंने एक बेसिक काम करने की सोच बन पाई है। ये संपर्क अभियान जो है वो कठिन से कठिन चुनाव जीतने की कुंजी है मित्रों। इस संपर्क अभियान के माध्यम से ही हम ये चुनाव जीत सकते हैं। मित्रों, पुणे नगरी में हूं, शिव छत्रपति का यहां प्रादुर्भाव हुआ। तिलक तर केंद्रीय गृहमंत्री हे 2 दिवसापासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। आज ते पुणेकरांना संबोधित करतायत। याविषयीची अधिक माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। मात्र तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, लगेचच परत येतोय। तुम्ही पाहत रहा दिवसभराच्या बातम्या।